नमस्कार मित्रांनो, हे बघा, हा आहे आपला कांदा, लसूण, मिरची. बघा, आज आपण सकाळीच पाणी द्यायला आलो, कारण रात्रीची लाईन होती. 1 वाजता लाईन आली आणि आपण 1 वाजता नाही आलो रात्रीच्या, आपण आलो सकाळी आता 7 वाजता. 9:30 पर्यंत लाईन आहे. त्याच्यामुळं आपण मिरचीला, कांद्याला पटपण दिला आहे. एवढंच हे शेवटचं. हे बघा मिरच्या थोड्याशा बघा कशा आहे. आता चांगल्या आल्या मिरच्या, लाल पण मिरच्या झाल्या. आपल्या फक्त 2 तासा आहे आपल्याला घरगुती खापुरत्या, जशा होईल तशा. हे बघा, पटपाणी त्या दिवशी दिलं होतं या ठिकाणी. आणि हा आपला लसूण, बघा किती आहे लसूण. हे जे पाते आहे, या पात्यानुसार पाकळ्या तयार होतात म्हणते. बघा किती झाले. इकडे 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे लोक म्हणतात की 14 असे हे 14 आले पाहिजे. 14 आल्याच्या नंतर लसूण पकतो, असं म्हणजे काही लोकांचं म्हणणं आहे. किंवा जे जुने लोक किंवा म्हणजे तज्ज्ञ लोक त्यामधले असे लोक म्हणतात की 14 जेव्हा ते पाती येतात तेव्हा तुमचा म्हणजे जो लसूण आहे हा पकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपले 10-12 पर्यंत आहे आणि दिवस पण भरपूर झाले आहे. आपल्याला 3.5 महिन्याच्या जवळपास दिवस झाले आहे आपल्या कांदा आणि लसूणाला. हे बघा, या ठिकाणी आपण आजपर्यंत खालचं पाणी कधीच दिलं नाही, वरचंच पाणी. आणि लसणाला आणि कांद्याला तर आतापर्यंत आपण तळणच दिली होती. हे बघा, थोडासा आहे, झाला आहे हा. आता कांदा काढण्याच्या याच्यात आला आहे. बघा, कांदा झाला आहे. कांदा आता पात वरून सुकत आलेली आहे, याचा अर्थ त्याचे दिवस झालेले आहे. आपण फक्त म्हणजे घरी खापुरतं काहीतरी लसूण, मिरची. आता कांदा तर भरपूर आहे म्हणा, आपला अर्ध्या एकराच्या जवळपास आहे. किती होते बघू, पण कांदा जास्त होईल याची काही गॅरंटी नाही आहे. कारण आपल्या कांद्याला थोडीशी सड लागल्यासारखी झाली. आपण मागून ना आपण सुपर फास्फेट टाकलं होतं आणि हे बघा, हा असा कांदा सोडून राहिला. युरिया नाही मित्रांनो, सुपर फास्फेट टाकलं मी. जेव्हा आपण कांदा बाया लावून, म्हणजे तो ज्या ठिकाणचा दाट झाला तो उपडला आणि दुसऱ्या ठिकाणी लावला. हे बघा, हे असे कांदे सोडून राहिले आपले. काय करावं या कांद्याचं. फवारे मारले मित्रांनो, फवारे मारले नाही असं नाही. बुरशी पण नाही आहे. ही खालून वर नाही आहे सळ, ही वरून खाली सळ आहे. याचं म्हणजे जे मूळ आहे ते चांगलंच आहे, मूळ चांगलंच आहे, परंतु वरून खाली सड होत चालला. हे बघा, हे जे आपण हा कांदा लागवण केलेला आहे. हे जेव्हा लावत होतो आपण, तेव्हा लावायच्या आधी आपण अर्धी बॅग सुपर फास्फेट आणून टाकलं होतं यात. आणि सुपर फास्फेट टाकल्याच्या नंतरच हे आपलं हे असं सड कांद्यात सुरू आहे. त्याआधी काहीच नव्हती मित्रांनो. नेमकं तो आपण 2 महिन्याच्या नंतर कांदा लावला आहे. 2 महिन्याच्या नंतर. त्या सुपर फास्फेट म्हणजे खतानेच हे अशी सड सुरू आहे का काय, हे काही समजायला मार्ग नाही. तुम्ही कमेंट्समध्ये करून सांगा मित्रांनो मला, कमेंट्स, का नेमकं हे काय आहे आणि कोणता रोग आहे. बुरशी नाही मित्रांनो, तो मी बुरशी म्हणाल, बुरशी नाही. मला त्यावर जो आपला मावा तुडतुडा असतो, तो मावा तुडतुडा दिसला होता आधी. त्या मावा तुडतुड्यानं होत असेल असं वाटलं मला. मी त्याचेच फवारे मारले, बुरशीचे मारले, सोलोमन हे ते.
लुईस म्हणजे कार्बनडिझिम, मँकोझेब हे असं त्यात हे आहे घटक आहेत, ते पण मारलं, पण सड काही थांबायला तयार नाही. म्हणून विचार केला, कांद्याचे दिवस पण झाले, हे शेवटचं पाणी आपण देऊ या छोट्या कांद्यासाठी. हा जो छोटा आपण लागवण केलेला कांदा आहे, हा जो आहे बारीक बारीक, या कांद्यासाठी देऊ. आणि हा कांदा म्हणजे जो मोठा आहे, हा मोठा कांदा हा उपडून घेऊ, कारण याची लिमिट संपलेली आहे. बघा आता हा एवढा मोठा कांदा झालेला आहे, याची लिमिट संपली आहे. आता याची लिमिट संपली आहे. हे बघा कसा गुच्छदार आहे हा आहे. जेवढे पानं आहे, जेवढी पाल याची, तेवढे आतमधले जे त्याचे टरफलं असते असे गोल गोल, जेवढे पाते तेवढे टरफलं, असा तो नियम आहे. म्हणून मित्रांनो, आता आपण हे शेवटचं पाणी देऊन झालं की 8-15 दिवसात आपण आपला कांदा जो मोठा झाला आहे तो काढून टाकू, आणि बारीक कांदा जेवढा राहील तेवढा नंतर मग अजून 15 दिवसानं काढू दो. कारण सध्या कांद्याला पण भाव नाही. कांदा काय चिल्लर मार्केटमध्ये 1000 रुपये म्हणजे 100 रुपयाला 6 किलो 5 किलो असा चालला आहे चिल्लरमध्ये. ठोकमध्ये किती जाईल हा तुम्ही विचार करा. हा आपला म्हणजे उन्हाळी नाही, हा खरीपाचा कांदा आहे, रब्बीचा कांदा आहे, खरीपाचा नाही. कारण आपण हरभरा ज्या वेळेस पेरला होता त्याच वेळेस टाकला होता, त्याच्या आधी थोडंसं बघू किती भाव भेटते ते. चला मित्रांनो, काळाच्या वेळेस मी नक्कीच व्हिडिओ टाकेल त्याचा. हे बारी करतो, ठीक आहे.